माझे आजोबा अत्यंत कष्टाचं काम करायचे. आजोबांचं काम कुठलं होतं? आजोबा बैलांची शिंगत असायचे. आता हे काम कदाचित अनेक लोकांना कळणारही नाही. आता हे काम काय आहे की जेव्हा तुमच्याकडे बैलपोळा असतो, त्यांची आता नात तेच करते. आता मी राजकारणातल्या मस्तवाल रेड्यांची नख आणि शिंगत. त्यातही मला चांगलं आठवतं की मी 10वीला अभ्यास वगैरे सगळा झाला आणि 100 रुपये परीक्षेची फीस. मी माझ्या शाळेच्या पायऱ्यांवर रडत बसलेली आणि डोळे सर आले आणि डोळे सर म्हणाले, का रडतेस? सर, मी खूप अभ्यास केलाय पण माझ्याकडे पैसे नाहीयेत सर. पैसे परत देशील? हो सर, मी परत देईन पैसे. हे बघ, मी तुला 100 रुपये देणार पण तू मला 100 रुपये परत द्यायचे. 30 सप्टेंबर 93ला भूकंप झालेला होता आणि त्या सगळ्या पोरांची फीस सरकारने माफ केली. त्यामुळे माझे 100 रुपये परत आले. मी 75 पैशाचं आंतरदेशीय पत्र आणलं. आंतरदेशीय पत्रात 100ची नोट ठेवली आणि सरांना पाठवून दिले पैसे. कित्येक असे लोक आहेत जे उद्धव साहेबांच्या बद्दल अत्यंत सवंग आणि खालच्या पातळीवर येऊन ट्विट करायला बघतात आणि त्या ट्विटला जर मी प्रत्येक ट्विटला जर उत्तर द्यायचं म्हटलं तर मला दिवसभर कदाचित तेवढंच काम उरेल. तर दमानियानं माझं काही नुकसान केलंय का? निश्चित नाही. अंजली दमानिया या व्यक्तीने माझं काहीही नुकसान केलं नाही. गडकरींचं नाव अचानक जर पंतप्रधान पदाच्या चर्चेत किंवा अजून काही नेतृत्व बदलामध्ये कुठेतरी येत असेल तर लगेचच हे जे राजकारण आहे हे गलिच्छ राजकारण आहे. 2010 साली त्यांचा जो शापित पैंजण नावाचा एक कविता संग्रह प्रकाशित झाला होता, तर त्यातलीच जी माय नावाची कविता आहे त्याच्यात शेवट जे कडवं आहे, म्हणूनच मी म्हणते माय तू रडू नको. येईल तोही दिवस जेव्हा हेच लोक तुला झुकून त्या ठिकाणी नमस्कार करतील, पण याच संपूर्ण लोकांना म्हणजेच त्यांनाही पटेल बेगडी प्रतिष्ठित समाजाला की चिखलातच कमळ उगवतं, माय चिखलातच कमळ उगवतं. नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. सध्या सर्वत्र आदिशक्ती आदिमायेचा जागर सुरू आहे. दुर्गेच्या 9 रूपांचं पूजन सुरू आहे. अर्थातच ही दुर्गेची रूपं म्हणजे तुम्हा मला साहस, शक्ती, शौर्य देणारी. मग त्यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमणा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री ही सगळी नवरूपं तुम्हा मला कायम प्रोत्साहन देत असतात. संघर्षाविरुद्ध कसं लढायचं याचं बळ देत असतात. अगदी त्याच अनुषंगानं आजच्या आधुनिक युगात देखील विविध क्षेत्रांमध्ये अशीच दुर्गेची नवरूपं पाहायला मिळतात आणि मग त्यातून त्या स्त्रीचा संघर्ष, तिला मिळालेलं बळ आणि तिनं केलेला सामना अशी प्रतिकात्मक आधुनिक युगातल्या नवदुर्गांचं दर्शन घडतं. अर्थात आपल्या कार्यक्रमाचं नावच त्यामुळं आहे, आदिशक्ती तू जयोस्तुते आधुनिक युगातल्या नवदुर्गा. मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता आहे की आज आपल्या स्टुडिओमध्ये कोण आलंय. उगवत्या सूर्याला कोणीही नमस्कार करतं पण मी त्यापैकी नाही. हे वाक्य तुम्हाला आठवतंय कारण त्याच वेळी त्यांनी हे स्पष्ट म्हटलं होतं की ठाकरेंवर संकटाची वेळ आली असताना या भावाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी आज शिवसेनेत प्रवेश करतेय. शिवसेनेतले पिठामिठाचे डबे मला माहित नाहीत, सांभाळून घ्या, असं त्यांनी आवाहन केलं आणि 28 जुलै 2022 रोजी त्यांच्या हाती त्यांनी शिवबंधन बांधून घेतलं. तेव्हापासून या महिलेच्या नावामागं फायर ब्रँड नेत्या हे बिरुद लागलं आणि मग तेव्हापासून आज अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही धडाडती तोफ कधी प्रवक्त्या तर कधी उपनेत्या बनून मेळावे, मैदानं गाजवू लागली. अर्थात अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांच्या विरुद्ध आणि महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारी हीच आधुनिक युगातली नवदुर्गा आज आपल्या स्टुडिओत आली आहे, ज्याला आपण अगदी एका छोट्या फ्रेजमध्ये म्हणू शकतो, अ फिअर पॉलिटिशियन ऑफ महाराष्ट्र, अर्थातच सुषमाताई अंधारे. नमस्कार. तर नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. पण मला पहिलाच प्रश्न, अगदी सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय, आम्ही
नेहमी आम्ही तुमचं फेसबुक पाहत असतो, तुमच्या पोस्ट पाहत असतो. प्रतिक्रियावाद आणि उरबडवेपणा म्हणजे विद्रोह नव्हे असं ठासून सांगणाऱ्या आणि आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून भल्यांना घाम फोडणाऱ्या या सुषमाताईंना हे विद्रोहाचं बाळकडू कुठं मिळालं आणि कसं? पहिल्यांदा तर टॉप न्यूजच्या सगळ्या दर्शकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आत्ता जेव्हा संदीप दादा हे सगळं प्रास्ताविक मांडत होते तेव्हा माझ्या मनात खूप साऱ्या गोष्टी येत होत्या. त्यातली एक गोष्ट येत होती त्याच्यावर मी नंतर आपण इंटरव्ह्यू चालू असताना बोलेल. पण आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला हे विद्रोहाचं बाळकडू मिळतो कुठून, तर मला असं वाटतं की आपण एरर ट्रायल अशा सिच्युएशनमधनं जात जात शिकत राहतो. मी ज्या पार्श्वभूमीतनं येते हे आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की मी काही कुठली लिगसी घेऊन आलेली नाही. ना माझ्याकडे पॉलिटिकल लिगसी आहे, ना लिटरेचरिक लिगसी आहे, ना फायनान्शियल कुठली कॉर्पोरेट जगाची लिगसी आहे. आम्हाला जितकी जगण्याची परिस्थिती कोंडी करते ती कोंडी ऊर फोडून तोडायची आहे एवढं माहीत असतं. आणि ती कोंडी आपण तोडण्यासाठी जेवढा प्रयत्न करतो तेवढी लढण्याची ऊर्जा, तेवढं पोटॅन्शियल अजून वाढत जातं. ताकदीनं तो कणखरपणा वाढत जातो. तर त्यामुळे तो कणखरपणा अनुभवांनी, परिस्थितीने, म्हणजे आपला गुरुच कोण आहे असं म्हटलं तर मला वाटतं की माझा गुरु माझी परिस्थिती आहे की ज्या संघर्षाच्या काळातनं मी उभी राहिली, ज्या वातावरणातनं मी आलेली आहे. आत्ता ज्या पद्धतीने लोक सांगतात ह्याचं काय होईल, त्याचं काय होईल, असं खूप मेलोड्रामॅटिक आवाजांमध्ये लोक बोलत असतात, तेव्हा मला फार प्रश्न पडतो की खरंच या लोकांना हे प्रश्न कळलेले आहेत का? तर यांना ते प्रश्न अजिबात माहीत नसतात. ज्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन गेली 25 वर्ष मी काम करतेय, तर त्या प्रश्नांची साधी कदाचित या लोकांची तोंड ओळखही झालेली असेल की नसेल माहीत नाही. मात्र एक नक्की आहे की समोरचा आपल्याला काय म्हणत आहे यावर आपण आपले पॅरामीटर्स ठरवायचे नाहीत. म्हणजे जसं की आपल्याकडे ट्रोलिंग एक प्रकार असतो आणि मग त्या ट्रोलिंगला बरेच जण घाबरतात आणि शांत बसतात. मला असं वाटतं की इथे वाघांनाही मांजर बनवण्याचे प्रयोग केले जातात. त्यामुळे अशा वाघांना मांजर बनवण्याच्या आणि कधी कधी मांजरांना वाघ करण्याचेही प्रयोग केले जातात. तर हे जे सगळं प्रायोगिक राजकारण आहे, या प्रायोगिक राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला रचनात्मक कृती कार्यक्रमामध्ये जास्त लक्ष घालायचं आहे. हे जास्त मनाशी पक्क ठरवलेलं आहे. त्यामुळे नुसताच प्रतिक्रियावाद किंवा नुसताच उरबडवेपणा, आमच्यावर अन्याय झाला, आमचं घर पेटवलं, आमच्यावर काय आमची घरं पाडली तुम्ही, आमचं अमुक नुकसान झालं, तमुक नुकसान झालं, हे सतत उरबडवेपणा करून सांगण्यापेक्षा मुळात असं होऊ नये किंवा असं का होतं याची कारणं शोधणं, ज्याला प्रतिसमितपती भाव म्हणतात. तर हा जो प्रतिसमितपतीवाद आहे त्याचा कार्यकारण भाव समजून घेणं आणि त्या मुळाशी जाऊन त्याची रेमेडीज शोधणं, त्याचं परिमार्जन काय पद्धतीचं असेल ते परिमार्जन शोधणं हे जास्त महत्त्वाचं असतं. एकदा तुम्ही त्या स्टेजला गेलात की मग बाकी गोष्टी तुमच्यासाठी काही फार मॅटर करत नाहीत की कोण तुम्हाला काय म्हणतं, कोण तुम्हाला आई बसली म्हणतं का किंवा अजून काही म्हणतं का. तर ह्या गोष्टीचा काही फार फरक पडत नाही. आपण आपल्याशी प्रामाणिक आहोत, आपण आपल्या मूल्यांशी प्रामाणिक आहोत आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठीचं जे ध्येय आहे ते निश्चित ठरवलेलं आहे. सो दॅट्स इट. मला वाटतं की हे हे खूप आहे जगण्यासाठी किंवा लढण्यासाठी, हे खूप आहे. खरं आहे. तुम्ही लातूर जिल्ह्यातील मूळच्या मुरुड गावच्या आणि तुमचा जन्म आताचा धाराशिव म्हणजे पूर्वीचा उस्मानाबाद मधला पाडोली कळम. तर या दरम्यानचं जे बालपण जे तुमचं गेलेलं आहे ते नेमकं कसं गेलं? अगदी बालपणातल्या काही अशा गोष्टी आठवतात? विकिपीडियामध्ये माझी खूप सारी माहिती ही चुकीची माहिती आलेली आहे. यावर मला वाटते मी एका वाहिनीवर बोलताना फार विस्तृतपणे ती मांडणी केली होती. त्यामुळे माझं मूळ गाव जे आहे ना ते गाव माझं परळी आहे. परळीच्या जवळ एक छोटंसं खेडेगाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे नंदनज. सारडगाव, धर्मापुरी, नाथरा, ननज, डाबी, इंदपवाडी, हा जो सगळा एक पट्टा आहे त्या पट्ट्यातलं माझं गाव आहे, नंदनज गाव आहे. परंतु मी माझ्या मामांकडे वाढलेली आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं ट्रोलिंग करताना बघा, ट्रोलिंग काय लेवलचं असतं त्याच्यातनं त्या लोकांची आजारी मानसिकता दिसते. तर ते बऱ्याचदा की अरे मग हिचं अंधारे आडनाव आहे, मग हिच्या वडिलांचं आडनाव गुट्टे आहे,
असे असं काहीतरी सांगितलं जातं. तर ते सांगितलं गेलं पाहिजे की मुळात माझ्या घरात एकतर आमच्याकडे जे आजोळ आहे, आजोळात मुलगी नव्हती. त्यामुळे मुलगी असण्यासाठी सगळे लोक प्रचंड, म्हणजे की मुलगी आपल्या घरात असली पाहिजे. अगदी त्याच वेळेला माझं जे पितृस्थान आहे तिथे मात्र त्यांना संपत्तीचा वारस हवा आहे आणि त्यांना मुलगाच हवा आहे. अशा सगळ्या काळामध्ये जेव्हा एक मुलगी झाली तर त्यावेळेला त्यांना असं वाटलं की नाही, आपल्याला मुलगा पाहिजे होता. आणि मग काही कारणं अशी घडली की मला माझ्या आजोळी राहावं लागलं. आणि त्याच्यानंतर माझ्या पाठच्या म्हणजे माझ्या आईला दिवस गेले आणि त्याच्यानंतर तिला जुळं झालं. एकतर घरातली परिस्थिती अशी काही होती आणि त्यात आईचं जे संगोपन होतं बाळंतपणात किंवा तिच्या गर्भारपणात तिची जी काळजी घेणं होतं, तर ग्रामीण भागात पहिली मुलगी झाली म्हणजे फारच वाईट झालं त्या अर्थाने, त्या काळात जर बघितलं तर. आणि म्हणून मग तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा तिची काळजी घेताना जी हेळसांड झाली त्यामध्ये फार नुकसान झालेलं असावं. आणि त्यानंतर जेव्हा आई दुसऱ्यांदा बाळंतपणासाठी म्हणून आली, माहेरी आली मुरुडला वगैरे, आणि तेव्हा काही टेलिफोन वगैरे अजिबातच नव्हते, तर तिकडनं बाजारला निरोप यायचा बाजार दिवशी. आणि मग बाजार दिवशीच निरोप एकमेकांना, कारण लोक एका ठिकाणी यायची बाजार दिवशी. तर वडिलांना कळलं की आता आपल्या घरी आपल्याला 2 मुलं झालेली आहेत, आता आपल्याला बघायला जायचं आहे. कदाचित त्यांच्या डोक्यात असेलही की तेव्हा आता आपल्या मुलीला पण घेऊन जायचे, कारण आपण 7 महिन्याचं छोटं बाळ सोडून आलेलो आहोत तिथेच. 7 महिन्याचं बाळ छोटं होतं. आजोबांनी सांगितलं की जावई तुमची बायको तुम्ही घेऊन जा, पोरगी आम्ही सांभाळतो. कारण मुलगी झाल्यामुळे कदाचित आई पण कदाचित सासरी नांदायला जाऊ शकली नसती. आणि मग ते तिकडे गेलेले. जेव्हा दुसऱ्यांदा ते घ्यायला आले, पण आईची हेळसांड इतकी झाली होती तब्येतीची की ती बाळं दगावली, ती जगली नाही. आणि ती बाळं दगावली आणि आपल्या भावंडांना गिळलंय काही रे. अपशकुनीपणाचा जो शिक्का आहे तो शिक्का कदाचित की नाही, माझी मुलं जगली असती पण हिच्यामुळे जगली नाहीत का. तो मी तिथेच राहिले, मी परत घेतलीच गेली नाही. म्हणजे मला थोडंसं जरा मला नाही जायचं त्या सगळ्या इमोशनल ट्रान्समध्ये. आणि मग मी तिकडेच राहिली. 3-4 वर्ष गेली. आता 5वं वर्ष, तेव्हा 5व्या वर्षी शाळेत नाव टाकलं जायचं, मुलीला शाळेत टाकायचे. आजोबा घेऊन गेले, म्हणजे आईचे वडील घेऊन गेले. आजोबा माझे अशिक्षित पण कबीरपंथी, आणि आजोबा विचारतायत की नाव टाकायचे. हेडमास्तरांनी विचारलं, ठीक आहे मुलीचे पालक कुठे आहेत? पालक कोण असतं? ते काय पालक म्हणजे काय? अहो पोरीला सांभाळतो कोण? मीच की. तुमचं नाव दगडू अंधारे, लिहा दगडू अंधारे, सुषमा दगडू अंधारे. म्हणून आजोबांचं. हा, म्हणजे मूळ सुषमा दत्तराव गुट्टे, तिचं नाव झालं सुषमा दगडूराव अंधारे, आणि ते नाव तसंच लागलं पुढे. हे नाव नंतर मला आत्ताच्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा माझं शिक्षण चालू झालं किंवा माझं शिक्षण पूर्ण झालं, माझी नोकरी लागायची होती, तेव्हा मला खूप जणांनी सांगितलं की तुम्ही जरा आडनाव बदलता का? कारण गुट्टे आडनाव शेवटी वलय आहे त्या नावाला. आफ्टर ऑल गुट्टे नावाचे खूप मोठमोठे ऑफिसर्स आहेत, कमिशनर्स आहेत, फिल्म फायनान्सर आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, आमदार खासदार आहेत. सो गुट्टे नाव म्हणजे काय, एक स्टेटसचं नाव आहे. हे अंधारे जरा खरबुड मरबुड नाव वाटते, पण मी नाही बदलणार दादा हे नाव. जिथे नाव बदलून लोकांना, म्हणजे मला ते एक आठवतं बाबूराव बागुलांचं, जेव्हा मी जात चोरली होती वगैरे, की किती ती एक परिस्थिती असते की माणसं स्वतःची आयडेंटिटी लपवून राहायचा प्रयत्न करतात. मला वाटतं नाही तसं केलं पाहिजे. मी माझं आडनाव नाही बदललं पाहिजे. ती माझी ओळख आहे आणि ती ओळख त्या काळातली आहे जेव्हा मला कोणीतरी ओळख द्यायची गरज होती, आणि तेव्हा ओळख देण्यासाठी सगळ्यात पहिला जो माणूस आला होता ते माझे आजोबा होते, दगडू तात्याराव. ते गाव कुठलं होतं? मुरुड. आणि मग त्यांची जी ती ओळख आहे ती ओळख नाही मी पुसणार. सो अंधारे दगडू बाबाचं नाव हे गॅझेटमध्ये गेलंच पाहिजे, आणि ते हाऊसच्या रेकॉर्डमध्ये पण गेलं पाहिजे. सो ते आडनाव मी ॲज इट इज कंटिन्यू करायचं ठरवलं. ॲट एनी कॉस्ट नाही बदलणार आहे ते नाव, आणि ते राहिलं तसंच छानपैकी. आमचे काही काय म्हणता येईल तुम्ही, ते काय बालपण, हिरवे हिरवे गारगालीचे हरिततृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती, असल्या काही स्टाईलचं बालपण काही गेलेलं नाही. आमचं बालपण अगदी गावखेड्यातलं, म्हणजे घरच्या बकऱ्या चरवणी असेल
किंवा काय घरातली पडली झडली कामं असतील, नदीवरचं कपडे धुवायला जाणं असेल किंवा आडाचं पाणी शेणणं असेल, वाटेल त्या सगळ्या पद्धतीची कामं करणं, कष्टाची कामं करणं आणि शिकत राहणं. आणि त्या शिकण्यातनं स्वतःचा परीघ, स्वतःचा वैचारिक विकास आपण कसा करू शकतोय, आणि त्याच्यामध्ये फार मोठी भूमिका ही माझ्या आजोबांची. जरी ते शिकलेले नसले तरी ते व्यावहारिक ज्ञान असणारे, ते कबीरांचा प्रचंड अभ्यास करणारे, आणि कबीर त्यांच्या नसा श्वासाश्वासात भिनलेला, त्यामुळे प्रचंड वैज्ञानिक दृष्टिकोन. बरेच लोकांना असं वाटतं कबीरपंथी होते, ते कबीरपंथी होते, म्हणून त्यांच्या पंथीचं नाव पण कबीर आहे. अगदी. म्हणजे माझ्या लेकीचं नाव कबीरा ठेवणं ही माझ्यासाठीची एक मोठी आठवण होती, की माझ्या आजोबांचं जे काही आहे माझ्याकडे संचित, तर मी आजोबांची ओळख कशी जपावी. तर आजोबांची ओळख मला असं वाटतं की मी विचारांनी जपावी, आणि म्हणून मी माझ्या लेकीचं नाव हे कबीरा ठेवायचं ठरवलं. सो कदाचित ते महाराष्ट्रातलं युनिक नाव आहे, कारण कबीर नाव आपण मुलांचं खूप वेळा ऐकतो, पण मुलींचं नाव कबीरा. मला तुम्हाला तुमच्या बालपणात न्यायचं नव्हतं, म्हणजे जेणेकरून तुम्ही इमोशनल व्हाल. मला इतकंच विचारायचं होतं की जिथे तुम्ही वाढल्यात त्याच मातीचे विचार आपल्यासोबत असतात बालपणापासून, म्हणून मी म्हटलं की नेमकं गाव. नाही, तशी कोरडवाहू क्षेत्रातली मुलगी आहे माझी. म्हणजे घरात सगळे खूप कष्टकरी लोक आहेत. आजही आम्ही सगळे कष्टकरी लोक आहोत. आम्ही अत्यंत कष्टाचे काय म्हणता येईल त्याला, की प्रामाणिकपणे स्वतःच्या मूल्यांशी प्रचंड प्रामाणिक राहत जगणं, हा संस्कार आमच्यावर रुजलेला आहे. माझे आजोबा अत्यंत कष्टाचं काम करायचे. आजोबांचं काम कुठलं होतं? आजोबा बैलांची शिंगत असायचे. आता हे काम कदाचित अनेक लोकांना कळणारही नाही. बैलांची शिंगत असायचे. आता हे काम काय आहे की जेव्हा तुमच्याकडे बैलपोळा असतो, त्यांची आता नात तेच करते. आता मी राजकारणातल्या मस्तवाल रेड्यांची नख आणि शिंगत बरोबर चांगलं झालं. बरं, मला एक असं, मग तुम्ही वाढल्यात आजोबांकडे, शिक्षण पण तुमचं तिथेच झालं? हो, माझं 12वी पर्यंतचं शिक्षण तिथे झालं. रुरल एज्युकेशन सोसायटीचं जनता विद्या मंदिर, हे जनता विद्या मंदिर हे अत्यंत भारावलेल्या लोकांनी उभी केलेली शाळा आहे. ती आमच्याकडचे जे अतिशय चांगले असे सहकार महर्षी होते, शिवाजीराव मालक, त्यांना मी शिवाजीराव मालकच म्हणायचे सगळेजण. तर शिवाजीराव नाडे साहेबांनी उभी केलेली ती शाळा, आणि त्या शाळेमध्ये माझं 12वी पर्यंत शिक्षण झालं. याच शाळेमध्ये माझे मामा शिकले होते, आणि ते त्यावेळेला त्यांच्या काळातले राज्यातले पहिले होते 10वीला आणि 12वीला. सो मीही त्याच शाळेत शिकले. शाळा तशी सगळ्या समाजवाद्यांचा गड असलेली शाळा होती, त्यामुळे सेवा दलाचे सगळे संस्कार आमच्यावर झालेले, आणि सगळे समाजवादी, म्हणजे अगदी बाबासाहेब परांजपे असतील इथपासून तर बापूसाहेब काळदाते असतील, ही सगळी लोक, भाई उद्धवराव पाटील वगैरे, आम्ही खूप लहान असताना ह्या सगळ्या माणसांचा वावर आमच्या शाळेमधला, त्यामुळे खूप जास्त समाजवादी संस्कार आमच्यावर रुजलेले. त्यामुळे भांडवलवादाच्या विरोधातली चीड निर्माण होणं, त्याचं बाळकडू हे शाळेत मिळालेलं. त्यामुळे शाळा त्या अर्थाने आम्हाला घडवणारी, वाढवणारी ठरली. त्याला अजून चांगलं खतपाणी जे मिळालं ते जेव्हा महाविद्यालयीन आयुष्यात आम्ही स्पर्धा काळामध्ये आलो, आणि स्पर्धेच्या काळात राज्यभरातले अनेक मित्रमैत्रिणी मिळाले, जे वेगवेगळ्या भांडवलवादी, समाजवादी, वेगवेगळ्या अँगलने विचार करणारी मुलं आहेत, वेगवेगळ्या परिस्थितीतनं आलेली मुलं आहेत, परंतु ही सगळी जण वक्तृत्व या एका मुद्द्यावर एकत्रित आलेली आहेत. अशा सगळ्यांचं जे आमचं जे मित्रवर्तुळ तयार झालं, त्या मित्रवर्तुळामुळे सुद्धा खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मी निश्चितपणे त्यांची सुद्धा खूप आभारी आहे. आता मला म्हणजे आता हा किस्सा खरा खोटा ते तुम्हीच सांगणार आहात. म्हणजे 10वी तुम्ही उत्तीर्ण झालात, आणि मग आता बाबा चला 10वी उत्तीर्ण झाल्यावरून घरच्यांनी तुम्हाला बक्षीस दिलं 51 रुपये. अगदी बरोबर आहे. आणि ते 51 रुपये मिळाल्यानंतर तर तुम्ही तर थेट पळूनच गेलेत घरातनं. आता एक मिनिट, पण का पळून गेलेत, कशासाठी, याचं उत्तर मी नक्कीच त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे, आणि प्रेक्षकांची उत्सुकता पण टाळणार आहे, कारण मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. पाहत राहा आदिशक्ती तू, जयोस्तुते आधुनिक युगातल्या नवदुर्गा. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि अर्थातच आपण मगासपासून ऐकतोय ते सुषमाताईंना, आणि अर्थात सुषमाताईंचं बालपण या प्रश्नानंतर त्या थोड्याशा इमोशनल झाल्या, पण त्या 10वी पर्यंतचा पुढचा प्रवास आला. आणि मग मी एक ब्रेक पूर्वी त्यांना प्रश्न विचारला होता की 51 रुपये बक्षीस मिळाले आणि तुम्ही 51 रुपये घेऊन घरातनं पळून गेलात का, कशासाठी? अर्थात मी जास्त उत्सुकता आणणार नाही, त्यांच्याकडे आपण उत्तर जाणून. काय होतं ना की माझा जो काळ आहे आणि त्यातली त्यात मी ग्रामीण भागातली आहे, मराठवाड्यातली आहे, सीमावर्ती भागातली आहे. तर सीमावर्ती भाग हा तसा मागास भाग आहे, अजूनही मागास भाग आहे. फार काही विकास झाला नाही, राजकीय लोकांनी आपापल्या पोळ्या भाजून घेतल्या, पण काही फार काही कोणाचं भलं झालं नाही. अशा सगळ्या काळामध्ये मुलींची लग्न, विशेषतः मराठवाड्यामध्ये परभणी, बीड, लातूर या भागामध्ये 14, 15, 16च्या वयामध्ये पोरींची लग्न वगैरे होऊन जातात. म्हणजे कित्येकदा 30-35 वयाच्या मुलीची जावई नातवंड आलेली असतात. इतकं ते हार्ड अँड फास्ट आहे सगळं. अशा सगळ्या काळात माझं शिक्षण फार चटकन बंद करण्याचे मुवमेंट सुरू झाली आणि तू पुढे शिकायचंच नाहीये. मला मात्र शिकायचं होतं. विशेषतः आमच्याकडे कुणीही 10वीला पहिल्या प्रयत्नात पास झालेलं नाही, आणि त्यातली त्यात जनता शाळेत पास होणं म्हणजे फार मोठी डिग्री. कारण जनता शाळेमध्ये कॉपी प्रकरण चालत नाही. हा माझ्या आत्ता मला माहित नाही शाळेची काय म्हणजे सध्याचं स्टेटस आहे, परंतु आमच्या वेळेला ते फार असं पाळलं जायचं सगळं. आणि त्यामुळे मी जेव्हा 10वी रडत खडत पास झाले की नाही मला पासच करायची, 10वी काढायचीच आहे. त्यातही मला चांगलं आठवतं की मी 10वीला अभ्यास वगैरे सगळा झाला आणि 100 रुपये परीक्षेची फीस होती, आणि 100 रुपये फीस भरायला घरातल्यांनी पैसे दिले नाही. त्यांना असं वाटलं की फीस नाही भरली तर ती घरी थांबेल आणि तिचं शिक्षण नाही होणार पुढे, आणि मला शिकायचंच होतं. मी माझ्या शाळेच्या पायऱ्यांवर रडत बसलेली आणि डोळे सर आले, आणि डोळे सर म्हणाले, हे सगळे समाजवादी लोक, आणि डोळे सर म्हणाले का रडतेस? तर सर मी खूप अभ्यास केलाय पण माझ्याकडे पैसे नाही आहेत सर. तर मग नक्की अभ्यास केलास? हो. बरं, पैसे परत देशील? हो सर मी परत देईन पैसे. किती आहे तुझी फीस? तर 100 रुपये. हे बघ मी तुला 100 रुपये देणार, पण तू मला 100 रुपये परत द्यायचे. त्यांनी कागदावर त्यांचा पत्ता लिहून दिला मला, 100 रुपये परत करायचा, आणि मला 100 रुपये दिले. मी 100 रुपयाची फीस भरली. पण योगायोगाने माझं गाव हे भूकंपग्रस्तांच्या यादीत येत होतं. क प्रवर्गामध्ये नुकसान कमी झालेलं होतं, आणि भूकंपग्रस्तातल्या सगळ्या म्हणजे 30 सप्टेंबर 93ला भूकंप झालेला होता, आणि त्या सगळ्या पोरांची फीस सरकारने माफ केली होती. त्यामुळे माझे 100 रुपये परत आले, आणि 100 रुपये परत आल्यानंतर मला सरांना परत करायचे होते. मनी ऑर्डर कशी करतात हे माहीत नव्हतं. मी 75 पैशाचं आंतरदेशीय पत्र आणलं, आंतरदेशीय पत्रात 100ची नोट ठेवली आणि सरांना पाठवून दिले पैसे. पण त्याचा परिणाम असा झाला की त्यानंतर डोळे सरांचे माझे अतिशय चांगले रिलेशन डेव्हलप झाले की पोरगी खरंच खूप प्रामाणिक आहे आणि चळवळीतली पोरगी दिसते आणि ही काहीतरी करू शकते भविष्यात. आता मला 10वी माझा अभ्यास सुरू झाला. घरातले बघत होते की काय अशी करणार आहे, म्हणजे किती करून करणार आहे, आणि मी चक्क 10वी पास झाले. मला स्वतःला आश्चर्य वाटतं की मी 10वी पास झाले. जेव्हा मी 10वी पास झाले माझ्या घरातल्यांनी खुश होऊन मला 51 रुपये दिले, आणि देताना ते असं म्हणाले, जातीत नाक राखलं म्हणले पोरीने, म्हणले आपली कॉलर टाईट केली, 51 रुपये तुला. त्यांचा काय संबंध आहे? काय संबंध आहे जातीचा? अभ्यास मी केला ना, मी अभ्यास केला, मी पेपर दिले, मी पास झाले. बरं, या सगळ्या अडचणींच्या काळामध्ये 100 रुपयाची फीस भरायला जातीतला कोणी आला नव्हता पुढे, किंवा मी अभ्यास करताना माझा अभ्यास घ्यायला पण कोणी पुढे आला नव्हता. त्यामुळे जात ही गोष्ट तेव्हाही डोक्यात नव्हती आणि आत्ताही डोक्यात नाहीये. मला असं वाटतं की आपला सोयरा कोण? सोय बघेल तो सोयरा, गैरसोय करेल तो कसला सोयरा. त्यामुळे हे काही डोक्यात नव्हतं. जातीपेक्षा वृत्ती जास्त महत्वाची असते. मी 51 रुपये घेतले, अजिबात कोणालाही पेढे बिडे काही दिले नाही. तेव्हा 12 रुपये तिकीट होतं मुरुड आणि लातूर. नीट लातूरचं तिकीट काढलं, लातूरला गेले, 20 रुपयाचं प्रॉस्पेक्ट घेतलं कॉलेजचं, फॉर्म भरला ॲडमिशनचा, घरी आले. यायला उशीर झाला, अर्थात घरी बोलणी खाल्ली, फार घरी वादंग झालं, कुठं गेली होती काय नाही. आणि मग त्यांना कळलं की नाही पोरीने शाहू कॉलेजचा फॉर्म भरला. म्हटले शाहू कॉलेजला नाही जायचं. मग ठीक आहे, तुला शिकायचंय तर शिक, पण किमान महिला महाविद्यालयाला शिक. आणि मग शाहूच्या ऐवजी मी विलासरावजींच्या आई
श्रीमती सुशीला देवी देशमुख यांच्या नावाने असणारं कॉलेज, त्या कॉलेजला माझं BA सुरू झालं. अच्छा, आता सुषमाताई म्हणाले मी चक्क 10वी पास झाले असं म्हणणाऱ्या या सुषमाताईंनी नंतर BEd, MA, PhD आणि वकिलीचं देखील शिक्षण घेतलंय. विशेष म्हणजे राज्यशास्त्र, कायदा, समाजशास्त्र याचा प्रचंड व्यासंग असलेल्या, आणि आता तर अख्खा महाराष्ट्र पाहतोय त्यांचं वक्तृत्व, ते ऐकण्यासाठी लोक तुटून पडतात. दुसरी गोष्ट, या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा आत्ताच्या त्यांच्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांचं लेखन देखील थांबलेलं नाहीये, ते देखील सुरू आहे. त्यामुळे मला तर एक असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की हे म्हणा, मी असं ऐकलंय की तुम्ही जेव्हा अशी मोठमोठ्या पदव्या घेत होतात किंवा उच्च शिक्षण घेत होतात त्यावेळी वक्तृत्व हे तुमचं म्हणजे जीव की प्राण बनलं होतं, आणि मग त्यातून काही तुम्हाला त्या स्पर्धांमधून काही जर रकमा मिळाला तर त्यातून तुम्ही जीव की प्राण म्हणण्यापेक्षा वक्तृत्व हे एकमेव साधन होतं माझ्या शिक्षणाचं आणि जगण्याचं. मग ज्यातून तुम्ही फी भरून ज्यातून फीस भरायची, पुस्तकं घ्यायची, वह्या घ्यायच्या, किंवा मुरुड लातूर येण्या जाण्याचा पास घ्यायचा, किंवा नंतरच्या काळामध्ये मी लातूरमध्ये राहिले. मग लातूरमध्ये राहिल्यानंतर समजा हॉस्टेलला राहायचे, मग हॉस्टेलला माझ्या वेळेची जी मेस होती ती मेस साधारणतः 350 रुपये महिन्याची मेस होती. म्हणजे मुलांची मेस ही 500 रुपयांची आणि मुलींची मेस ही 350 रुपयांची, कारण मुलांची अनलिमिटेड आणि मुलींची 2 पोळ्या, भात, भाजी, वरण अशी मेस. तर मग ती जी 350ची मेस आहे ती हाफ मेस घ्यायची मी, 250 रुपये, मला तेवढीच परवडायची. मग 250ची मेस घ्यायची. मग सकाळी जर 2 पोळ्या खाल्ल्या तर रात्रीला भात खाऊया, किंवा सकाळी जर वरण भात खाल्ला तर त्यातल्या 2 पोळ्या ज्या लावून ठेवल्या ते संध्याकाळी खाऊया. कोणी जर विचारलं की अरे तू असं का करत आहे, आपला सेल्फ रिस्पेक्ट आहे की आपली अडचण पण सांगायची नाही समोरच्याला, तर अरे ती माझी तब्येत आता फार वजन वगैरे वाढतंय ना, सो मी डायटिंग करत आहे असं म्हणत, पण आपण आपल्या जेवढ्या गरजा आहेत त्या शक्य तितक्या मर्यादित करूया. आणि त्यातनं पण वक्तृत्वाने मला तारलं. वक्तृत्व स्पर्धांच्या बक्षिसांनी मला प्रचंड तारलं. सुरुवातीच्या काळातले जर स्पर्धांची बक्षिसं बघितली तर ती 3रं बक्षीस, उत्तेजनार्थ बक्षीस असं मिळायचं. काही काही मित्र चेष्टा करत म्हणायचे, काय सुषमा तिकडे नको येऊ, तिकडे काही उत्तेजनार्थाचं बक्षीस नाही, म्हणजे तुला पहिलं बक्षीस मिळणार नाही असं ते सुचवायचे. मग मला प्रश्न पडायचा की मला पहिलं बक्षीस का मिळणार नाहीये. आणि मग लक्षात आलं की पहिल्या बक्षिसासाठी अजून आपलं वाचन कमी पडतंय. आपण वाचलं पाहिजे, खूप जास्त वाचलं पाहिजे. पण वाचायचं तर पुस्तकं कुठून आणायची, जिथे अभ्यासाची पुस्तकं लवकर मिळत नाहीयेत तिथे अवांतर पुस्तकांचं काय करायचं. आणि मग ठरवलं की नाही, आपल्याला अवांतर पुस्तकं विकत घ्यायला लागतील. आणि मग ती पुस्तकं हळूहळू विकत घेणं सुरू झालं. आणि आता मात्र दर महिन्याला लोक जसा किराणा माल भरतात तशी मी जाते, ABC मध्ये जाते. आता ABCतले कितीतरी पुस्तक विक्रेते माझ्या ओळखीचे झालेत की मी गेले की त्यांना माहिती असतं की ताई आता 2-2.5 तास काही दुकानाच्या बाहेर निघणार नाहीत, आणि मग मला जी पुस्तकं पाहिजे असतात ती पुस्तकं मी घेते. आणि जी वाचून झालेली पुस्तकं असतात दरवर्षीची, वाचून झालेली पुस्तकं मग एखादं वाचनालय असेल, एखादं विहार असेल, समाज मंदिर असेल, तर त्यांना ती वाचून झालेली पुस्तकं बाजूला काढायची. म्हणजे दसऱ्याला जी आपल्याकडे जी साफसफाई असते, माझ्याकडे मी पुस्तकांचा दसरा काढते आणि सगळी जुनी वाचलेली पुस्तकं बाजूला काढायची, ती कुठल्या तरी संस्थेला कोणाला दान द्यायची आणि नवीन आलेली पुस्तकं पुन्हा कबर्डमध्ये लावायची. हे अव्याहत जो चाललेला उपक्रम आहे तो गेली 10-12 वर्ष चालू आहे. आला जाता दसरा जवळ झाला. आता मी यावेळची पुस्तकं दिली, आता मी भारतनगर आणि शांतीनगरला पुस्तकं दिली. अच्छा, आणखी एक आता आपण थोडंसं चळवळींवर आपण बोलूयात की मुळातच भटक्या, विमुक्त, आदिवासी चळवळींसोबत काम करताना आपण मग आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून दलित, वंचित, शोषितांसाठी देखील काम केलं. आणि हे काम करतानाचे जे अनुभव असतात, ते अनुभव जे तुमच्या गाठीशी आले आणि त्यातून जी तुमची जडणघडण झाली, तर असा कोणते अनुभव आहेत ज्या त्या नागरिकांशी तुम्ही संवाद साधताना व त्यांच्यासाठी न्यायासाठी भांडत असताना तो प्रसंग तुम्हाला आजही शहारून नेतो? काय आहे ना, जिथे कुठे डिस्क्रिमिनेशन आहे तिथे आंबेडकराईड मुवमेंट आहे. आंबेडकराईड मुवमेंट ही काही अमुक एका जातीची, अमुक एका धर्माची मालमत्ता नाही. आंबेडकराईड मुवमेंट हा शोषणमुक्तीचा विचार आहे. जिथे कुठे शोषण असेल त्या शोषणाविरुद्ध लढण्याची ताकद तो आंबेडकराईड विचार आहे. आंबेडकरांच्या आधीचा जो विचार आहे तो विचार जागतिक पातळीवर असा कार्ल मार्क्सने एक विचार मांडला होता. पण कार्ल मार्क्सने जो विचार मांडला होता तो क्लास कॉन्फ्लिक्ट होता, वर्ग संघर्षाच्या अनुषंगाने त्याने मांडलेलं होतं.
बाबासाहेब जो विचार मांडतात तो कास्ट कॉन्फ्लिक्टचा विचार आहे, हा जात संघर्ष आहे. त्यामुळे जेव्हा मार्क्स म्हणाले की जगभरातल्या कामगारांनो एकत्रित या, त्यावेळेला तसे कामगार एकत्रित आले नाही. कारण कामगार ठराविक जातीतले जे लोक आहेत, आपल्याकडे जर एकूण महाराष्ट्र किंवा भारतात जर बघितलं तर आजही चतुर्थ श्रेणीत काम करणारे लोक कोण आहेत, तर ठराविक जात वर्गात येणारे लोक आहेत. किंवा अगदी की पोस्ट असणारे लोक कोण आहेत, तर ते ठराविक जात वर्गातले लोक आहेत. तर हा जो सगळा जात संघर्ष आहे, वर्ग संघर्ष आहे किंवा जात जाणीवा आहेत, त्या जात जाणीवा मला वाटते डिस्क्रिमिनेशन जिथं असतं तिथं जास्त तुमच्या प्रगल्भ होत जातात. मी स्वतः म्हटलं ना की माझ्या जन्मापासून अगदी माझं आडनाव लावण्यापासून मी एका कधी जेंडर डिस्क्रिमिनेशनचा बळी ठरले, कधी कास्ट डिस्क्रिमिनेशनचा. सो डिस्क्रिमिनेशन ज्या वेळेला येतं त्यावेळेला तिथे बाबासाहेब येतात आणि या डिस्क्रिमिनेशनच्या विरोधातल्या लढाईचा कणा म्हणून जेव्हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आपल्या समोर उभा राहतो आणि त्यातनं आम्ही काम सुरू करतो, त्यावेळेला मला सगळ्यात चांगली गोष्ट काय वाटली की एक अशी चळवळ आहे की ज्या चळवळीमध्ये पुरुषांइतकाच स्त्रियांना सुद्धा तोलामोलाचं जिथं स्थान आहे. एरवी फेमिनिझमच्या नावाने आपण फार बोलतो, आपण स्त्रीवादावर प्रचंड बोलतो. रॅडिकल फेमिनिझम असेल, सोशलिस्ट फेमिनिझम असेल, मार्क्सिस्ट फेमिनिझम असेल, ज्याला आपण जहाल स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद किंवा कृष्णवर्णीय स्त्रीवाद आहे किंवा समाजवादी स्त्रीवाद आहे, ज्याला भारतीय स्त्रीवाद असं सुद्धा म्हटलं जातं. असं खूप म्हटलं जातं. पण स्त्रीवादावर बोलणं वेगळं आणि स्त्रीवाद प्रत्यक्षात जगणं वेगळं. खूप लोक बोलतात फार, जगताना मात्र ते तसे नसतात. म्हणजे अगदी उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आपल्याकडे खूप सारे राजकीय नेते असतात आणि ऐन निवडणुकीच्या काळात ना युवक मेळावे, बेरोजगार मेळावे, तसे ना महिला मेळावे खूप येतात आणि असे प्रचंड महिला मेळावे काढले जातात. पण ते कसे असतात महिला मेळावे की त्या महिला मेळाव्यांमधून खूप बायका बोलायला जातात, पण स्त्रीमुक्ती असावी पण त्यात माझी बायको नसावी. की त्या महिला मेळाव्यामध्ये मतदारसंघातल्या सगळ्या बायका असतात, फक्त नेत्याची बायको नसते. याला काही स्त्रीवाद म्हणता येणार नाही. सो बाबासाहेब हा डिस्क्रिमिनेशनच्या विरोधात उभा राहणारा एक मोठा आवाज, मोठा विचार आहे. दुर्दैव आहे की बाबासाहेबांचा विचार एखाद्या जातीमध्ये किंवा एखाद्या धर्मामध्ये कुपीबंद केला जातो, तो स्वार्थी नेतृत्वामुळे किंवा स्वार्थी राजकारणामुळे. तो तसा होऊ नये. बाबासाहेब इज अ ग्लोबल लीडर. वी हॅव टू शो हिम ॲज लाईक अ ग्लोबल लीडर. जेव्हा मी ज्या भागात वाढले आणि मी ज्या पद्धतीने वक्तृत्वातनं जडणघडण झाली आहे, त्या काळात जे मला माझं मित्रवर्तुळ मिळालं, मी म्हटलं की माझे शिक्षक वगैरे भालं भोळे सरांच्या पासून तर एस ए कुलकर्णी सरांपर्यंत मला शिकवणारे शिक्षक होते. मला शिकवणाऱ्या शिक्षकांमध्ये अनेक शिक्षक ब्राह्मण सुद्धा होते. म्हणजे एस ए कुलकर्णी सरांचा जो मी उल्लेख करते, मी भोळे सरांचा उल्लेख करते किंवा मी अनेक असे शिक्षक आहेत. परंतु ही सगळी माणसं आत्ता जे बटबटीत राजकारण झालंय त्या बटबटीत राजकारणासारखी नाही. ते अत्यंत डिसेन्सीने भरलेलं, अत्यंत सोबर आणि विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कुठला तरी विचार फक्त त्याच्या डोक्यात भरायचा आहे म्हणून नाही, तर विद्यार्थी सर्वांग घडवायचा आहे असं म्हणून जे आम्हाला शिकवलं जात होतं, त्यातनं आम्ही जे शिकलो, घडलो, त्यातनं हा विचार रुजत गेला की जर आपल्याला या सगळ्या प्रकारच्या सामाजिक भेदभावाच्या लढाईच्या विरोधात उभं राहायचंय तर फुले शाहू आंबेडकर विचार घेऊन उभं राहायचे. वास्तविक मग लोक विचार करतात की मग मी कुठल्या जातीची, असं चालतं. बरेच जण मला इलेक्शनमध्ये राखीव मतदारसंघ वगैरे सुचवतात आणि मी जेव्हा त्यांना सांगते की अहो मी राखीव प्रवर्गात नाहीये, माझं सगळं शिक्षण मी खुल्या प्रवर्गातनं पूर्ण केलेलं आहे, माझी मुलगी खुल्या प्रवर्गात आहे. विशेष माझ्या मुलीला तर मी आता जात धर्म काहीच लावलेलं नाही. माझ्या वेळेला तरी कदाचित माझ्या घरातल्यांना कळलं नसेल, पण आत्ता तो मी म्हणजे जात ही गोष्टच डोक्यात ठेवायची नाही, इथपर्यंत आम्ही पोचलो येऊन. ह्या सगळ्या लढाईमध्ये मला वाटतं विद्यापीठं तुमच्या जात जाणीवा अधिक प्रगल्भ करतात. खरं तर विद्यापीठांमध्ये समतामूलक विचार रुजला पाहिजे, पण उलट विद्यापीठांमध्ये तुमच्या जात जाणीवा अधिक ठळकपणे अधोरेखित होतात. हे तसं बघितलं तर वाईट आहे, असं व्हायला नको, पण होतं हे खरं आहे. आणि त्यामुळे विद्यापीठांमधून जे काही आम्ही घडलो, वाढलो, युवक महोत्सवांच्या निमित्ताने जे काही आम्ही पुढे वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या, त्यातनं सुद्धा हा चळवळीचा धागा अधिक पक्का होत गेला. आणि नंतर नंतर लक्षात आलं की मानवमुक्तीचा लढा लढायचा असेल
तर हा लढा या विचारधारेने अधिक जास्त ताकदीने लढला जाऊ शकतो, कारण इथे स्त्रियांना वेगळा नियम आणि पुरुषांना वेगळा नियम असा काही नियम लावला जात नाही. कारण आता आपण बघतो की एखादा मनोहर कुलकर्णी सारखा माणूस, एखादी पत्रकार मुलगी जर पुढे आली तर तू टिकली लावली नाहीस, माझ्याशी बोलू नकोस. पण हीच हिंमत त्याची मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला बोलताना होणार नाही. म्हणजे हा जो मस्तवालपणा आहे, वर्ग बघून सुद्धा बोललं जातं. कुठल्या वर्गातून येणारी व्यक्ती आहे समोरची, त्यावरून त्या व्यक्तीला तुम्ही प्रश्न विचारता किंवा तुम्ही त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करता, जी चूक आहे. फुले शाहू आंबेडकरी चळवळ या सगळ्यांच्या वरती फार ताकदीने प्रहार करते आणि उभी राहते. हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मला असं वाटतं की मी अमुक एका वर्गातली, अमुक एका जातीची, अमुक एका धर्माची किंवा मी स्त्री असं म्हणून बघण्यापेक्षा मी फक्त माणूस आहे म्हणून नाही का माझ्याकडे बघता येणार, आणि मी सुद्धा तसं नाही का कोणाकडे बघू शकणार. इतकं निकोपपणे मला वाढता आलं पाहिजे आणि माझ्या मुलांना मला वाढवता आलं पाहिजे, इतकी साधी जगण्याची अपेक्षा आहे. आमची काही अंबानी अदानी होण्याची अपेक्षा नाहीये. माणूस म्हणून जगलं पाहिजे. आजच्या घडीला सगळ्यात जिकिरीची गोष्ट काय आहे? माणूस म्हणून जगण्याची. माणूस म्हणून जगण्याची. बर, आता म्हणजे तुम्ही तर तुमचा विचारच स्पष्ट केलात की फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या जडणघडणीतून तुम्ही घडलात, त्यांच्या मुशीत तुम्ही तयार झालात. त्यानंतर तुम्ही मग दलित, वंचित, शोषित, भटक्या, विमुक्त, आदिवासी अनेक चळवळींमध्ये काम केलं. तुमची ओळख देखील ती बनली. हे सगळं झाल्यानंतर म्हणजे हा सगळा सामाजिक भाग झाला कार्याचा. या सामाजिक कार्याच्या सोबत आणखी तुम्ही एक महत्वाची गोष्ट केली, ती म्हणजे एकतर तुम्ही यशदामध्ये देखील त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे उपसंचालक म्हणून काम केलं. इतकंच नव्हे, दैनिक लोकनायक याच्या देखील तुम्ही एकेकाळच्या पुण्यावृत्तीच्या संपादक राहिला. त्यामुळे पत्रकारितेचं पण भान तुम्हाला माहिती आहे. मग हे सगळं समाजकारण करता करता अचानक तुम्ही एकदम ट्विस्ट केलात आणि राजकारणाकडे वळण्याचा प्रयत्न केला. मला आठवते 2009ची निवडणूक होती आणि परळी विधानसभा मतदारसंघातून तुम्ही उभा राहिलात. का तुम्हाला असं वाटलं की सामाजिक चळवळीला आता कुठे ना कुठेतरी मला एक जोड द्यायला पाहिजे राजकारणाची, आणि मग तिथून तुमचं सगळा पुढचा राजकीय प्रवास सुरू झाला? 2009ला मी कुठल्याही राजकारणात नव्हते, पण तरीही 2009च्या निवडणुकीचा फॉर्म मी भरला. मी खरं तर टॉप न्यूजचे आभार मानले पाहिजे की तुम्ही हा प्रश्न मला विचारला, कारण या निमित्ताने जे काही भक्तगणांनी जे नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला, मला ते नरेटिव्ह कडून काढायला जरा मदत होईल. 2009ला जी निवडणूक लढवली किंवा परळीतून जो फॉर्म भरला, तो फॉर्म एका कॅम्पेनचा भाग होता. सेरी नावाच्या कॅम्पेनसाठी मी काम करत होते. मी पार्ट टाइम जॉब करायची, माझ्या शिक्षणासाठी मला नोकरी करायची. त्यावेळेला NGO साठी मी काम करायची. बेंगलुरू मधली NGO होती MC राज यांची, आणि त्यांचं सेरी नावाचं कॅम्पेन चाललं होतं, CERI. हे सेरी काय आहे तर कॅम्पेन फॉर इलेक्ट्रोल रिफॉर्म्स इन इंडिया. ओके. भारतीय निवडणूक पद्धतीतील सुधारणा या विषयावरचं ते काम होतं. आणि ते काम आम्हाला समजून घेण्यासाठी आणि त्याचा डेटा मिळवण्यासाठी आणि प्रत्यक्ष निवडणूक पद्धत कशी होते हे समजून घेण्यासाठी, म्हणजे निवडणुकीचा खर्च कसा मांडला जातो, निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने हिशोब ठेवला जातो, उमेदवाराने कोणत्या बाबी निवडणूक आयोगाला द्यायच्या असतात, किंवा कारण इतरांना ते मध्ये येऊच देत नाही, EVM मशीन कसं हाताळायचं असतं, तर तुम्हाला वोटिंगच्या आदल्या दिवशी इतर कोणालाच ती मशीन हाताळू दिली जात नाही. तर अशा वेळेला जर त्या गोष्टी समजून घ्यायच्या तर आपण स्वतः करायचं. त्यामुळे सेरीच्या निमित्ताने मला तो फॉर्म भरायचा होता आणि तो फॉर्म मी भरला. त्यामुळे तुम्हाला 2009ला किती मतं पडली बघा आधी, असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा मला हसायला येतं की अरे आता या पामरांना आपण कसं सांगावं की 2009ला आपण कुठल्याही राजकारणात नव्हतो, तो आपल्या कामाचा एक भाग होता, निवडणूक प्रक्रिया समजून घेण्याचा. आणि ती प्रक्रिया काय होती, तर प्रक्रिया अशी होती की समजा जर 100 मतं एका ठिकाणी असतील आणि समजा ABCDE असे 5 कॅन्डिडेट असतील, तर असं होतं की A नावाच्या व्यक्तीला 25 मतं मिळतात, B नावाच्या व्यक्तीला साधारणतः 20 मतं मिळतात आणि C नावाच्या व्यक्तीला साधारणतः 10 मतं मिळतात. मग 25 आणि 20 45, 45 आणि 10 55. 55 पुन्हा खाली D नावाची व्यक्ती असते, तिला 5च मतं मिळतात, झाले 60. E नावाची व्यक्ती असते, तिला अजून काहीतरी 2-5 मतं मिळतील, एक 70-65 मतं झाली समजा. आणि 35 लोक मतदानच करत नाहीत, किंवा 35 मधले 25 लोक मतदान करत नाहीत, 10 लोकांचं मतदान रद्दबातल ठरतं. आता 65 मधनं आपण विजयी कुणाला घोषित करतो? 20 वाल्याला. बरोबर.
पण जो काही 20-25 वाल्याला ज्याला आपण घोषित करतोय, एकूण मतं किती होती? तर 100 होती. बरोबर. अरे पण 100 पैकी 75 लोकांनी नाकारलंय ना त्याला. खरंय, खरंय. ज्याला 75 लोकांनी नाकारले, तुम्ही बहुमताची लोकशाही जर म्हणताय, तर 51 लोकांनी जर त्याला स्वीकारलं असतं तर खरं त्याला बहुमत मिळालं असतं. बरोबर, बरोबर. म्हणजे जिथं 75 लोक नाकारतात त्या 25 वाल्याला तुम्ही विजयी असं घोषित करता, तर ह्या पद्धतीत सुधार करता येईल का, या विषयावरचा तो कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो फॉर्म भरला होता. हा एक भाग. दुसरं असं की टॉप न्यूजच्या निमित्ताने अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे, की मी खूप पक्ष बदलले असं एक सांगितलं जातं. मुळात मी कुठल्याच राजकीय पक्षात नव्हते. बहुजन समाज पार्टी किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया किंवा बामसेफ, ते गणराज्य संघ हे काय? गणराज्य संघ हा राजकीय पक्ष नाही, ही एक संघटना आहे, ती आत्ता पण चालू आहे. तर या सगळ्या संघटना किंवा पक्ष हे जे असतात, ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्स आहेत आणि इथला वावर हा पक्षीय वावर नसतो. त्यामुळे मी कुठल्याच राजकीय पक्षात नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसने 2014ला माझं नाव हे 19ला माझं नाव त्यांनी स्टार प्रचारकांच्या यादीत टाकलं, हे खरं आहे. पण त्यावेळेला कदाचित मला राजकीय वर्तन व्यवहार तितका आता मी कळत नाही असं म्हटलं तर टॉप न्यूजचे दर्शक म्हणतील हा खोटं बोलताय का. पण ते आता आपल्याला माहिती की ज्याला जेव्हा पॉलिटिकल लिगसी काहीच नसते तेव्हा त्यातले टक्के टोनपे आणि खाचखळगे कळत नाहीत. स्टार प्रचारकाच्या यादीत नाव येणं म्हणजे आपल्याला या पक्षाचा टॅग लागू शकतो हे समजण्याची खरं तर आपल्याला असली पाहिजे. स्टार प्रचारकाच्या यादीत नाव होतं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा मी साधी प्राथमिक सदस्यही कधी नव्हते. अगदी कुणीही आपल्या सकट कुणीही ऐकणाऱ्या माणसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणारे जयंतरावजी असतील किंवा पक्षाचे सर्वेसर्व असणारे पवार साहेब असतील किंवा अजून कोणालाही विचारावं, मी कधीही राष्ट्रवादी काँग्रेसची मेंबर नव्हते. मी कुठल्याच पक्षातली नव्हते. मी दसरा मेळाव्यात भाषण करताना म्हटलं की मी माझ्या कारकिर्दीतलं पहिलं राजकीय भाषण करत आहे. इथेच ते क्लिअर होतं की मी कुठल्याच राजकीय पक्षात गेले नाही. तरी सुद्धा भाजपच्या अनेक भक्तांनी ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न केला की सुषमा अंधारेंनी अनेक पक्ष बदलले, जेव्हा की भाजपमध्ये 10 पक्ष फिरून आलेले अनेक लोक आहेत. म्हणजे कपडे बदलल्यासारखे पक्ष बदललेले नितेश राणे त्याच पक्षामध्ये आहेत. तर त्याच्यावरती काय बोलायचं, जाऊ दे. ओके, आता तुम्ही एक मगाशी सुंदर वाक्य म्हणाला होतात की वक्तृत्वानं मला तारलं. आता आपण तुमच्या वक्तृत्वाच्या 3 पैलूंचे 3 भाग करूयात. एक, मुळात शिवसेनेचे दसरे मेळावे किंवा राजकीय मैदान असो, तिथं तुमच्या आक्रमक वक्तृत्व शैलीचं दर्शन घडतं. नंबर 2, विविध वृत्तवाहिन्यांवर वेगवेगळ्या विषयांवर वादविवाद करत असताना, डिबेट करत असताना, संवाद साधत असताना तुमच्या अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैलीचं दर्शन घडतं. आणि नंबर 3, महिलांवरील अत्याचार असो, अन्याय असो, त्यांच्या विरोधात आवाज उठवताना तुमच्यातल्या संवेदनशील वक्तृत्व शैलीचं दर्शन घडतं. महिला एक, वक्तृत्व प्रतिभा अनेक, कसं काय जमतं? काय असतं माहितीये का, तुकोबारायचं जे म्हणतात ना की आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, शब्दांचीच शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची वाटू धन लोका. की आमचा संसार, आमचा पसारा, आमची संपत्ती काय आहे, तर ते शब्द भंडार आहे, दुसरं काहीच नाही. या सगळ्या शब्द भंडाराला पण फुकाची शब्द काय कामाचे. त्या शब्दांना कृतीची जोड नसेल, त्या शब्दांमध्ये भावनेचा ओलावा नसेल, तर असे पोकळ शब्द काही फार कामाचे ठरत नाहीत. आम्ही कित्येकदा असे प्रकांड पंडित बघतो की ज्यांना कदाचित माझ्यापेक्षा प्रचंड ज्ञानी लोक या जगामध्ये आहेत. मी त्यांच्या पुढे काहीच नाहीये. खूप खूप ज्ञानी लोक आहेत, खूप अभ्यासू लोक आहेत, परंतु लोकांच्या काळजाला जे भिडतं ते जास्त महत्वाचं असतं. संत कबीर जे सांगतात, पोथी पडपड पंडित होय, ज्ञान मिला ना कोय, 2 अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. की तुम्ही किती वाचलंय, किती काय केलंय, याही पेक्षा तुम्हाला लोकांच्या काळजापर्यंत भिडणार एका कन्व्हिन्सिंग आणि अपिलिंग टोन मध्ये बोलता येते का, ते जास्त महत्वाचं. हे बोलताना तुम्ही आरडाओरडा करूनच बोललं पाहिजे का, तुम्ही सवंग भाषेचाच प्रयोग केला पाहिजे का, तुम्ही शिवीगाळच केली पाहिजे का, नॉट नेसेसरी. तुम्ही शिव्या न देता, तुम्ही काहीच न बोलता, तुम्ही शांतपणे सुद्धा तुमचं म्हणणं मांडू शकता. रादर तुम्ही जेव्हा शांतपणे बोलता तेव्हा लोक अधिक काळजीने ऐकतात. म्हणजे एक जातक कथेतलं एक फार चांगलं उदाहरण आहे की
एक जोडपं आहे, नवरा बायको आहेत आणि ते प्रचंड दोघे अदवा तद्वा भांडतायत, जोर जोरात भांडतायत आणि ते इतके जोर जोरात भांडतायत, पण दोघांचंही काय म्हणणं आहे ते एकमेकांपर्यंत अजिबात पोचत नाहीये. का पोचत नाहीये? कारण आपलं मुद्दा त्याला पटवून देण्यापेक्षा मला कसं तुझ्यापेक्षा जास्त जोरात ओरडता येतं हे सांगायचा ते प्रयत्न करतायत. आत्ता जे डिबेट किंवा राजकीय मंचांवरून जे चाललंय किंवा राजकीय प्रायोजित रोजगार हमी योजनेच्या मजुरांकडून जे चाललंय ते हे आहे की त्यांना त्यांचा मुद्दा पटवायचा नाहीये, त्यांना अमुक एका वर्गाला न्याय द्यायचा नाहीये. मला कसं जास्त जोरात ओरडता येतं आणि मी कसा जास्त सवंग होऊ शकतो हे सांगण्याची जणू रस्सीखेच चाललेली आहे. आपल्याला त्या रस्सीखेचमध्ये जायचं नाहीये. माझं म्हणणं काय आहे, माझा अल्टिमेट गोल काय आहे, तर माझा अल्टिमेट गोल हा माझ्या एक्सपोजरचा नाहीये. माझा अल्टिमेट गोल हा मी ज्यांच्यासाठी काम करते त्यांना मला न्याय देता येतोय का इथपर्यंतचा आहे. जेव्हा राजकीय गोष्ट घडते त्यावेळेला इच्छा नसतानाही, म्हणजे रोज हजारोने ट्विट असतात विरोधकांचे, अत्यंत वाईट वाईट भाषेमध्ये ट्विट असतात. कदाचित त्यांना त्यांच्या भाषेमध्ये आपण उत्तर देऊ शकतो का, तर हो आपण देऊ शकतो, पण द्यावं का, नाही. आपण देऊ नये त्यांना तसं उत्तर. आपण त्यांना माफ करावं. आपण त्यांना त्यांच्या बौद्धिक पातळीनुसार ते बिचारे वागत आहेत एवढं म्हणावं आणि सोडून द्यावं. कित्येक असे लोक आहेत जे उद्धव साहेबांच्या बद्दल अत्यंत सवंग आणि खालच्या पातळीवर येऊन ट्विट करायला बघतात आणि त्या ट्विटला जर मी प्रत्येक ट्विटला जर उत्तर द्यायचं म्हटलं तर मला दिवसभर कदाचित तेवढंच काम उरेल. पण मी असं ठरवलं की नाही, हे काय बोलतात त्यापेक्षा कोण बोलतात हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे त्यातलं कोण बोलतंय याचं उत्तर एकदा मला मिळालं की मग मी त्याच्यावर व्यक्त होते. उदाहरणार्थ जर देवेंद्रजी जर व्यक्त झाले तर निश्चित मी उत्तर देईन ना, किंवा त्याच्यामध्ये जर बावनकुळे कधी काही बोलले तर मी त्याला उत्तर देईन. बाकी कोणी सटरफटर काहीतरी बोलत आहे खाली तर यांना काही उत्तर द्यायची गरज नाही. आता समजा काही नवीन पोरं भाजपने आणली आहेत, अतिशय शंभरी पोरं आहेत, तर त्यांच्यावर काही बोलायची गरज नाही. आपण जे दुसरं सांगताय की अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैलीचा भाग, एक अख्खा डिबेट जरी एखाद्या वाहिनीसाठी कदाचित टीआरपीचा विषय असेल, 30% समाजकारण असेल, 70% अर्थकारण टीआरपीचा विषय असेल, पण माझ्यासाठी माझ्या माणसांपर्यंत पोहोचण्याचा तो मोठा मार्ग आहे आणि माझ्या माणसांना ती गोष्ट समजावून सांगण्याचा तो भाग आहे. आरक्षण या मुद्द्यावर कदाचित मला भडकाऊ बोलता येईल का, अहो मी जातीचा वक्ता आहे म्हटल्यावर मला बोलता येईल की, पण त्याने काय होईल, त्याने फक्त डोकी फुटतील. त्यापेक्षा त्याच्यातले समज गैरसमज, त्याचा अन्वयार्थ, त्याची संकल्पना आणि ते होऊ शकतं की नाही होऊ शकत, ऐकायचे का नाही ऐकायचे दॅट्स युअर पार्ट, सांगणं आमचं काम आहे. आपण ते सांगितलं पाहिजे. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, एवढ्या अंगाने ते मांडावं. राहिला प्रश्न महिलांच्या संबंधाने, एकतर आपल्याकडे महिला वक्त्यांची नेत्यांची फार वानवा आहे. जी काही गिनीचुनी आहेत समजा, त्याच्यातही हितसंबंधांचं राजकारण फार मोठं आहे. कुठला मुद्दा घ्यायचा आणि कुठला मुद्दा सोडायचा याचं एक सिलेक्टिव्ह अप्रोच ठरलेला आहे. अशा सगळ्या काळामध्ये गावखेड्यातल्या बाईच्या बद्दल कोण बोलणार बरं, तर तिथे बोललं गेलं पाहिजे. समजा सोनपेठ पाथरीमधल्या भुई समाजातल्या लेकरावर अन्याय झाला आणि त्या लेकराबद्दल कुणाला बोलायला वेळच नाही, ग्लॅमर नाही ना त्याच्यात ग्लॅमर असतो तो बोलले असते कोणी. परळीमध्ये एक घटना घडते, ऐन गौरीचा उत्सव चालू आहे, एकीकडे स्त्री आदिशक्तीचा जागर चालू आहे आणि 4.5 साडेपाच वर्षाचं बाळ आणि त्या बाळावर अत्याचार होतो. 4.5 वर्षाचं बाळ म्हणजे काय, बाळ ICU मध्ये ठेवलंय. मी त्या बाळापर्यंत पोचल्यानंतर लोकांना कळतं की अशी काहीतरी घटना घडलेली आहे. मग नंतर ते राजकारण ओघाने वगैरे आलं, पण त्याच्यावर फार चर्चा होत नाही कारण ग्लॅमर नाही ना. म्हणजे मुंबईत किंवा नोएडामध्ये घडलेल्या घटनेला जे ग्लॅमर असतं ते गावखेड्यात घडलेल्या घटनेला ग्लॅमर नसतं. माझ्यासाठी विषय ग्लॅमरपेक्षा सुद्धा माझ्या लोकांना न्याय देण्याचा आहे. आणि माझी लोक म्हटल्यावर पुन्हा जर कोणी जात चष्म्यातनं बघत असेल तर ते काढून ठेवा. माझी लोक म्हणजे जो पीडित आहे, जो शोषित आहे, जो वंचित आहे, जो झगडतोय, जो कुठल्या ना कुठल्या कारणाने डिस्क्रिमिनेशनचा बळी आहे, ज्याची माझी वेदनेची नाळ एक आहे. ही हृदयीचे ती हृदयी जिथे एक ट्युनिंग होत आहे, एक बॉन्ड जुळलेला आहे,
त्या प्रत्येकाच्यासाठी मी आवाज उठवला पाहिजे. मग त्याच्यात कधी कधी माझं नुकसानही होतं. नुकसान कसं होतं तर काही जण, तुमचं काय नुकसान केलंय त्यांनी, कशाला बोलताय त्याच्यावर. म्हणजे उदाहरणार्थ एक सहज उदाहरण म्हणून, मला आता याच्यात घ्यायचं नव्हतं, ओघाने आलं म्हणून. अरे तुम्ही दमनियावर कशाला ट्विट करताय. तर दमानियानं माझं काही नुकसान केलंय का? निश्चित नाही. अंजली दमानिया या व्यक्तीने माझं काहीही नुकसान केलं नाही. पण जो सिलेक्टिव्ह अप्रोच आहे, याचा अर्थ मग नितीन गडकरी बद्दल मला फार प्रेम आहे का, त्यांनी माझा काही फायदा करून दिलाय का, तर असंही अजिबात नाही. गडकरी करप्टेड नाहीत असं माझं म्हणणं आहे का, असंही माझं काही म्हणणं नाहीये. पण जो सिलेक्टिव्ह अप्रोच आहे, तो सिलेक्टिव्ह अप्रोच एकदा लोकांच्या समोर आणण्याची गरज असते. की तुम्हाला फक्त भाजप विरहितच मुद्दे दिसतात का, तुम्हाला भाजपातलं करप्शन काहीच दिसत नाही का, आणि भाजपातलंही करप्शन दिसलं तर त्याच लोकांचं करप्शन दिसतं का, जे लोक फडणवीसांना किंवा मोदींना अडसर ठरू शकतात. म्हणजे एकनाथ खडसे जर मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून चर्चेला येत असतील तर खडसेंना कसं मागं ओढायचं, तर दमानिया प्रेस. गडकरींचं नाव अचानक जर पंतप्रधान पदाच्या चर्चेत किंवा अजून काही नेतृत्व बदलामध्ये कुठेतरी येत असेल तर लगेचच गडकरी. हे जे राजकारण आहे हे गलिच्छ राजकारण आहे आणि म्हणून तुम्हाला विरोध केला पाहिजे. बाकी तुमचं व्यक्तिगत आमचं काही देणं घेणं नाही. मग तेव्हा लोक म्हणतात, अहो जर तुमचं काहीच त्याच्यामध्ये फायदा तोटा नाहीये तर मग कशाला बोलताय. तर मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला राजकीय नफेखोरीची गणितं ती लोक मांडतात जी हाडाची राजकारणी असतात. माझ्यासाठी मी राजकारणी असण्यापेक्षा सुद्धा मी सामाजिक चळवळीत वावरणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे माझ्यासाठी माझी चळवळ प्राधान्यक्रमाने आहे. आणि मी, मला वाटते, टॉप न्यूजच्या 3ऱ्या इंटरव्ह्यूमध्ये बोलते आणि 3ऱ्या इंटरव्ह्यूमध्ये 3ऱ्यांदा हे वाक्य बोलते की पॉलिटिकल करेक्ट राहण्यापेक्षा सोशली करेक्ट राहणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. सो सोशली करेक्टनेस कुठे आहे तो मी जास्त शोधते. आणि त्यामुळे कधी आक्रमक सुषमा अंधारे, कधी भावनिक सुषमा अंधारे, कधी अभ्यासू सुषमा अंधारे, जिथे मला ज्या गोष्टीची गरज वाटते त्यानुसार. पण अल्टिमेट गोल काय आहे तर त्या लोकांपर्यंत पोचणं, कन्व्हिन्सिंग आणि अपिलिंग टोनमध्ये पोचणं आणि रिमेडीज शोधणं, हा अल्टिमेट गोल आहे. हीच आधुनिक युगातल्या दुर्गेची वेगवेगळी रूप आहेत जी तुमच्या वक्तृत्वातून पाहायला मिळतात. आता शेवटचाच प्रश्न म्हणजे, आपण 9 देवींचा जागर करत करत आपण दसऱ्यापर्यंत आलो, विजयादशमी आली. दसरा आला की महाराष्ट्राला पहिल्यांदा आठवतो तो मेळावा, अर्थात शिवसेनेचा. आणि आता तुम्ही त्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फायर ब्रँड नेते आहात. लोकांना नव्हे, शिवसैनिकांनाच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. 2 ऑक्टोबर जवळ येते. सुषमाताई अंधारे यावेळी दसऱ्याला काय करणार आहेत, काय भाषण करणार आहेत, कशा पद्धतीने वेगवेगळे मुद्दे मांडणार आहेत. कारण की मला आठवतंय 2022चं पहिलं दसरा मेळाव्यातलं भाषण आणि तुमचं तेच वाक्य, मी माझं पहिलं राजकीय भाषण करेन. या भाषणात जे आता गेल्या 3-3 वर्षांमध्ये अत्यंत मोरब्बी झालेला आहात तुम्ही, तर या भाषणात आम्हाला काय ऐकायला मिळणार आहे, आम्हाला मीन्स संपूर्ण महाराष्ट्राला काय ऐकायला मिळणार? पहिली गोष्ट तर दसरा मेळाव्यात कोण बोलणार आहे याची यादी ही आदल्या दिवशी ठरते. म्हणजे 1 ऑक्टोबरला ती यादी ठरेल की 2 तारखेला कोण बोलणार आहे. त्यामुळे अजून मला हे माहीत नाहीये की मी 2 तारखेला बोलणार आहे का. पण पक्षप्रमुख किंवा एकूण दसरा मेळाव्यात काय ऐकावं, एक सीमोल्लंघन करतो ना आपण, तर ते सीमोल्लंघन काय असावं. तर मला अपेक्षा अशी असेल की गेल्या 1.5-2-3 वर्षात जो एक सवंगपणा वाढत गेलेला आहे, भाषेचा सगळा स्तर खाली गेलाय म्हणण्यापेक्षा जो नाहीसा झालेला आहे, तो स्तर पुन्हा आम्हाला जो अवनतीकडे गेलाय तो पुन्हा उन्नत करता येईल का. जे एक भाषिक आणि संवादाची आणि एकूण प्रत्येक गोष्टीला व्यक्त होण्याची, प्रतिक्रिया देण्याची जी संस्कृती आहे, ती थोडीशी, तिचा स्तर तो थोडा अभिजात पातळीवर आणता येईल का. नो डाऊट आपण विरोधकांना उत्तरं द्यावीत, आपण विरोधकांना नामोहरम करावं, विरोधकांना प्रश्न सुद्धा विचारावेत, धारदार प्रश्न विचारावेत. पण ते प्रश्न विचारताना त्याच्या भाषेचा, मी पुन्हा पुन्हा सबंध इंटरव्ह्यूमध्ये हे बोलताना म्हणते की भाषेच्या स्तराबद्दल मी खूप आता जरा जागरूक झाली आहे. कारण जे चाललंय अवतीभवती ते फार चिंताजनक आहे. सो त्यावर बोललं पाहिजे. गावगाड्याची जी विण उसवत चालली आहे ती वाईट आहे, ती गंभीर आहे, ती चिंताजनक आहे. कालपर्यंत गावगाड्यातल्या सगळ्या जाती, 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, ही सगळी माणसं जी गुण्यागोविंदाने नांदत होती, त्यांच्यामध्ये जे देवघेव सगळी गिव्ह अँड टेक कल्चर होतं, एक परस्पर
परस्परावलंबी अशी सगळी ती तो गावगाडा होता. ती सगळी पद्धत कुठेतरी लुप्त होत चालली आहे. खूप सगळेजण स्वकेंद्री, आत्मकेंद्री जास्त होत चाललेत आणि ते आत्मकेंद्री होण्यापेक्षा ते परस्परांचे शत्रुभाव जास्त वाढत चाललेला आहे. तर हा शत्रुभाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं काही मांडणी करता येईल का? गावगाड्याचं राजकारण विस्कटू पाहणाऱ्या लोकांना, गावगाड्याची वीण ज्या लोकांनी अक्षरशः वसवून ठेवली आहे आणि एकमेकांवर जणू अशा कुरघोड्या करण्यासाठी प्यादे तयार केलेले आहेत, या सगळ्या लोकांना समज देत खरंच हा महाराष्ट्र काय होता, या आमच्या जो जुना सुसंस्कृत सभ्य सज्जन आणि अत्यंत सहृदयी असा जो महाराष्ट्र आहे, संवेदनशील महाराष्ट्र आहे, तो तसा सोज्वळ सहृदयी संवेदनशील महाराष्ट्र पुन्हा जागवण्याच्यासाठी तो शब्दांचा जागर मांडला जाईल का, याकडे नक्की मी आशादायी आहे, उत्सुक आहे. नक्कीच. आताच सुषमाताईंनी एक सुंदर उदाहरण दिलं की सामाजिक वीण आहे ती कुठंच उसवता कामा नये. आपल्याला आठवत असेल, म्हणजे आता अजूनही खेडेगावात किंवा गावांमध्ये मला आठवते माझी आजी गोधडी विणायची, तेव्हा ती आजूबाजूच्या सगळ्या बायकांना सांगायची, अगं तुझं फाटलेलं लुगडं, काय फडकी चोळ्या काय असतील ते सगळं घेऊन ये, माझी गोधडी शिवायची आहे. आणि असं सगळं करून त्या गोधडीला शिवून, म्हणजे ह्याचं साडी त्याची लुगडं त्याचं फाटकं काय हे मिळून मग ती गोधडी तयार व्हायची. आपल्या समाजाचं तसंच आहे. सगळे समाज एकत्र येऊन जी सामाजिक ऊब होते निर्माण, त्याच उभीमुळं तुम्ही आम्ही उत्तमरित्या त्या थंडीच्या दिवसामध्ये उत्तमरित्या राहू शकतो, जगू शकतो, ते आपल्या अंगावर पांघरू शकतो. आज तीच ऊब समाजाची कुठेतरी नाहीशी होत चालली आहे. ती वीण उसवता कामा नये, अगदी त्या गोधडीसारखी. तुम्ही अतिशय सुंदर उदाहरण दिलं आणि मला इतकंच म्हणायचं की खूप खूप आभार, तुम्ही आलात इतक्या वेळात वेळ काढून आमच्यासाठी आणि या ठिकाणी आमच्या टॉप न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यातलं एक ते सुंदर वाक्य की पॉलिटिकल करेक्ट असेल नसेल मला माहीत नाही, सोशली करेक्ट असलं पाहिजे, अँड दॅट इज द परफेक्ट वर्ड, परफेक्ट सेंटेन्स अँड व्हॉट इट मे बी. पण तुम्ही जे म्हणालात ते अगदी योग्य आहे. प्रत्येक पॉलिटिशियननं असं राहता आलं पाहिजे. म्हणून मी सुरुवातीलाच अगदी त्यांच्याबद्दल म्हटलं होतं की अ फिअर्स पॉलिटिशियन ऑफ महाराष्ट्र, आणि तसं आपण असलं पाहिजे आणि त्या आहेत. थोडक्यात मला इतकंच म्हणायचं आहे अगदी शेवटाकडे जाताना की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वातली आक्रमकता, शरद पवार साहेबांच्या वक्तृत्वातली मुद्देसूदता आणि आंबेडकर विचारसरणीचा गाभा, या तिन्हीही म्हणजे या त्रिसूत्रींना एकत्र करून जे खरं मिसाईल बनलंय ते म्हणजे या सुषमाताई. आणि अशा सुषमाताईंना भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रानं खरंच विधिमंडळाच्या, मग ते विधान परिषद असो की विधानसभा, त्याचं प्रतिनिधित्व करताना पाहावं, एवढीच इच्छा या महाराष्ट्रवासियांची आणि आम्हा सगळ्यांची आहे. त्याबद्दल मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि जाता जाता मी तुम्हाला आधीही म्हटलं होतं की त्या उत्तम लेखिका आहेत. भविष्यात त्यांची आणखी पुस्तके येतीलही. पण 2010 साली त्यांचा जो शापित पैंजण नावाचा एक कविता संग्रह प्रकाशित झाला होता, तर त्यातलीच जी माय नावाची कविता आहे, त्याच्यात शेवटचं जे कडवं आहे ते कडवं फक्त म्हणतो आणि या सुंदर मुलाखतीचा सुंदर शेवट करतो. म्हणूनच मी म्हणते, माय तू रडू नको, येईल तोही दिवस येईल जेव्हा हेच लोक तुला झुकून त्या ठिकाणी नमस्कार करतील. पण याच संपूर्ण लोकांना म्हणजेच त्यांनाही पटेल बेगडी प्रतिष्ठित समाजाला की चिखलातच कमळ उगवतं, माय चिखलातच कमळ उगवतं. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.